रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरच काही. किल्ले सिंहगडावर पर्यटकांवर मधमाशांच्या मोहनाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात काही पर्यटकांना मधमाशीने चावल्याने पर्यटक जखमी झाले असून त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी रवाना झाली. जखमी पर्यटकांना ज्या गाड्या उपलब्ध झाल्या त्यातून तातडीने खाली दवाखान्यात पाठवण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे 7 ते 8 जणांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून काहींना खासगी वाहनांमधून तर काहींना आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने खाली आणण्यात आलंय. बचाव पथकाकडून आणखी काही पर्यटकांना रेस्क्यू करून सरकारी रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान ऋषिकेश सोनार यांच्या 1.5 वर्षाच्या बाळालाही मधमाशांनी चावल्याची माहिती समोर आली आहे. ऋषिकेश नरेंद्र सोनार, निधी ऋषिकेश सोनार, कविता प्रसाद सोनार आणि अंश प्रसाद सोनार यांनाही मधमाशांनी चावले होते. मात्र सर्वांना सुरक्षितपणे दवाखान्यात पोहोचवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे किल्ले सिंहगड परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून पर्यटकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.